आईंकडनं पैसे मागताना लाज नाही वाटली तुम्हाला? पैसे हवेत ना तुम्हाला? मी देते पैसे. जो काही व्यवहार झाला ना तो माझ्या आणि आईमध्ये आहे. आपली आई भोळी आहे, आपल्याला मदत करणार, आपण कसंही वागो काही करो, पण तो आहे ना वरचा, तो सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवतो. आता मी तुमच्यासाठी एक गोष्ट करू शकतो. बहुतेक आम्ही ही कंपनी कुठल्या तरी कंपनीला हँडओव्हर करणार आहोत. मला ना गॅरीच्या पोर असण्याचा कंटाळा आलाय रे खूप. ना असंच चालू राहिलं ना तर मी कदाचित ब्रेकअप करेन ना गॅरीशी. बाबा तुम्हीच म्हणता ना, कष्ट केले तर कुठलीच गोष्ट अशक्य असंभव अशी नसते म्हणून. पण सुनबाई, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तू तुझ्या मेहनतीनं कष्टानं सिद्ध करून दाखवलंस. यशस्वी हो सुनबाई. अरे तुम्ही केव्हा आलात? आताच आई नमस्कार करते. जो जास्त पैसे देईल त्याची कंपनी होईल. हम 210 करोड़ देने को तैयार हैं. 240 कोटी. 260, 280 करोड़. 300 करोड. 100 कोटी जास्त देऊन तुम्ही कंपनी घेतली आहे, पण हा 100% लॉस आहे. आणि मला असं वाटतं लॉस तर सोडाच, कंपनी 100% प्रॉफिट मध्ये असेल. वेल सेड मिसेस सुबेदार. एक्चुअली हमने सोचा था कि ये औरत हमसे क्या टक्कर लेगी. ये बाजी जीतकर हम तो खुशी खुशी घर जाएंगे. लेकिन मिसेस सुबेदार, आपने ये साबित कर दिया कि आजकल की औरतें बड़े से बड़े फैसले ले सकती हैं. हम तो हार गए, लेकिन हमें इस बात की खुशी है कि ये सौदा आपने जीता है. कॉन्ग्रेचुलेशंस. थँक्यू. रिलेशन्स मॅडम. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स राधिकाजी. थँक्यू. नाही, एका कर्तबगार आणि धाडसी व्यक्तींच्या हातात आमची कंपनी जाते. खरोखरच आम्हाला फार आनंद वाटतोय. आपण काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेऊया का? हो, पण एक मिनिट. आनंद भाऊजी, पानवलकर सर, मला कल्पना आहे ही किंमत खूप जास्त आहे, पण मी सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. विश्वास ठेवा माझ्यावर. सर, आहे ना विश्वास? 100% वहिनी. आम्ही तयार आहोत. अरे यार, आपण किती वेळ थांबायचंय असंच रस्त्यात. अगं शनाया, जर पेशन्स ठेव. तिथे काय चाललंय मला कळू तर दे ना. पण असं रस्त्यात थांबून काय होणार आहे? एक तर भूक लागली मला, पण खाऊया ना काहीतरी. हो, आपण जाऊया, पण आधी थांब. मला कदमला विचारू दे फोन करून की एक्झॅक्टली तिथे काय चाललंय मीटिंग मध्ये. हा, 1-2 मिनिटं प्लीज. हां बोला सर. हा, कुठे आहात तुम्ही? सर मी ऑफिसमध्येच आहे. बरं, झाली का मीटिंग सुरू झाली? नाही, हे खरंच खूप बेस्ट झालं. आता भोग म्हणा आपल्या कर्माची फळं. खूप रडवलं ग त्या दोघांनी राधिकाताईला. आता रडायची पाळी त्याची. हो ना. शिवाय गुरुनाथ कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम करतो, त्यामुळे तिकडे त्याची वेगळी नाचक्की होणार. ह्याचं एक वेगळंच टेन्शन असणार त्याला. खरंच समिधा, त्यावेळी तुला देवाने बुद्धी दिली आणि त्या शनायाची मैत्री तोडलीस. हो, नाही देवानी बुद्धी दिली हे तर खरंच आहे, पण राधिकामुळे, तिच्या विचारांमुळे सुद्धा खूप बदलले मी. असो, पण गुरुनाथ आणि शनाया
यांचं आता काही खरं नाही. ते सगळं खरं आहे ग, पण मला एकाच गोष्टीचं टेन्शन आहे. गुरुनाथच्या आईला म्हणजे सरिता बहिणींना गुरुनाथची ही अवस्था बघवणार नाहीये. नानी नाही म्हणजे मला समजू शकतंय, पण राधिकावरती इतका अन्याय झालेला असताना सुद्धा गुरुनाथची आई त्याची बाजू घेतेय हे नाही पटत आहे मला. म्हणजे स्वतःच्या मुलावरचं आंधळं प्रेम फक्त इतकंच आहे, ते दुसरं काही नाही. नाही माझ्या आयुष्यात जर का एखाद्या वेळेला अशी गोष्ट घडली असती ना, तर मला नाही वाटत की मी एवढा इमोशनली विचार केला असता. मी डेफिनेटली प्रॅक्टिकली विचार केला असता. समिधा, मला सरिता बहिणी जे वागतायत ते पटत नाहीये, पण तरीही मला त्यांचा राग नाही येत आहे. अगं किती झालं तरी आई आहे, त्या मुलगा आहे तो त्यांचा, आणि आई आईच असते ग. नानी पण हो, 9 महिने मुलाला पोटात वाढवते, प्रसूती वेदना सुद्धा आनंदाने सहन करते, मुलाच्या सुखात सुख मानते, मुलाचं जग स्वतःचं जग समजते, त्याची स्वप्न आपलीशी करून घेते, त्याच्या चुकाही पदरात घालते. आता हेच बघ ना, गुरुनाथची एक चूक त्याचं आयुष्य बर्बाद करायला निघाली, त्याच्या विनाशाला जबाबदार आहे, आणि त्याला मदत करायला आता कोणीही नाही. अशा वेळेला काय करणार त्या, सांग ना. पुढे सॉरी उशीर झाला. गुड मॉर्निंग मॅम. काय करतेस इथे? तुमची नवीन बॉस. आता ही कंपनी माझी आहे. तर एखाद्या दिवशी घरात जेवण जास्त झालं आणि जर कोणी म्हटलं की हे राहू दे, आपण ते उद्यासाठी ठेवू, तर तुम्ही म्हणता की ते फेकून दे सर. असं थोडंफार उरलं तर मी फेकते, असं काही नाही. आरोप मान्य आहे का? मला अंदाज आहे कोणी केलाय, आईनी केला असेल माझ्या. नाही हो, नाही हो. अरे नाही हो, कशाला ढकलताय त्या आईवर? आदर तिथ्य चांगलं करते, थोडंसं कमी बोलते, पण आवडती सून आहे. काय मगाशी काय कुठला आरोप आईवर? मुद्दाम आई वाचून दाखवलं. हे बघा, हे बघा सासूबाई. एवढी माणसं येणार आहेत घरात आज जेवायला, म्हणल्यावर घरात थांबून मदत करावी. एवढं बी कळत नाही बाई तुला? आता महिनाभर तरी मी कुठल्या कामाला हात लावायची नाही, सांगून ठेवते. म्हणजे शितले, तुझं मरण हाय आता महिना. खरं तर मी सायकल चालवायला नको म्हणत होतो, आता व्यायाम होतोय म्हणल्यावर काय हरकत नाही. सायकलिंग करणं केव्हाही चांगलं, तेव्हा आता उत्साहात सायकलिंग करा. पण सायकल चालवायच्या कंडिशन मध्ये नाही, त्याचं काय? दिलशाही मुल्क पर हम कब्जा करेंगे, लेकिन क्या है ना, उससे पहले एक किला पड़ता है बीच में, हम उस पर कब्जा करेंगे. कौन सा किला? भोपालगड. खान साहेब, भोपाळगड हा स्वराज्याचा भाग आहे, त्यामुळे भोपाळगडाची मोहीम आम्हाला मंजूर नाही. तो फिर आपकी मुलाकात भी शहजादे के साथ मुमकिन नहीं. महाराजांनी एवढ्या महत्वाच्या पदावर आपली नेमणूक केली आणि आपण हे असे बेजबाबदार वागता? तुम्ही चला. कुठं? महाराजांसमोर.